हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल पायशाळा. तर आज आपण बघणार आहोत आपला जो प्रोजेक्ट होता रिअल टाईम क्विज. मी 6 दिवसापूर्वी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तर ह्या प्रोजेक्टमध्ये थोडी UI ची इम्प्रूव्हमेंट केलेली आणि थोडं कोडिंगची पण इम्प्रूव्हमेंट केलेली, लॉजिकची पण. त्याचा मी आज डेमो 2 दाखवत आहे. लेट्स गो टू आवर. तर ही आहे आपली रन टाईम डायरेक्टरी. python manage.py रन सर्व्हर ही कमांड आहे Djangoचा प्रोजेक्ट रन करण्यासाठी. रन करूया. आपलं सर्व्हर अप अँड रनिंग आहे. तर प्रिव्हियस सेशन आपलं आता डिलीट झालेलं आहे. न्यू सेशन स्टार्ट झालेलं आहे. तर इथे आपण अकाउंट लॉग इनवरती डायरेक्ट जातोय आणि तिथे अकाउंट लॉग इन पेजवरती आल्यानंतर आपल्याला होस्टचं लॉग इन असणार. इथं प्लेअरला लॉग इन करायची काही गरज नाही आहे. तर सपोज होस्टचं लॉग इन आहे माझ्याकडे, ते मी ऑलरेडी लॉग इन करतो. किंवा जर नसेल तर आपण रजिस्टरवरती क्लिक करून रजिस्टर करू शकतो. हे पण आपण UI मॉडिफाय केलेला. वी हॅव ऑलरेडी अकाउंट, दॅट्स वाय वी विल जस्ट लॉग इन विथ आवर क्रेडेन्शियल फॉर होस्ट. तर हे बघा, असं आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. प्रिव्हियसली आपल्याकडं क्विज क्रिएट करण्यासाठी अपलोड CSV फाईलमधून सुद्धा क्रिएट करू शकतो किंवा बाय डिफॉल्ट आपण UI थ्रू सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. तर हा एक पार्ट ॲड केलेला आहे यामध्ये. अपलोड CSV मध्ये जर गेलात तर क्विज टायटल देऊया टेस्ट 22. याच्या आधी तुम्हाला मी बॅक टू डॅशबोर्ड. तर आपल्याकडे सॅम्पल क्विज आणि पायथॉन बेसिक या 2च क्विज आहेत ऑलरेडी. तर यामध्ये आपण एक नवीन क्विज ॲड करूया .csv मधून. युजिंग .csv त्याला नाव देऊया टेस्ट 1. डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे. CSV फाईल यूज करण्यासाठी आपण डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊया आणि आता आपण डाउनलोड करूया. ही आहे बघा फाईल. ही फाईलवरती अपलोड केल्यानंतर प्रोग्रेस बार येतो. वन्स इट अपलोड इट विल रिडायरेक्ट टू आवर डॅशबोर्ड. तर इथं डॅशबोर्डला आल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय बघा. तर आपण इथं व्ह्यू करायचं तर व्ह्यू करू शकतो. सिमिलर आहे. जर ॲड क्वेश्चन करायचं तिथून करू शकतो. जर डिलीट करायचं डिलीट क्लिक करू शकतो. एडिट करायचं असेल तर एडिट करू शकतो. सपोज मला एखादा क्वेश्चन रिमूव्ह करायचा आहे. तर हा आपण रिमूव्ह केलेला आहे 4 नंबरचा आणि इथे सेव्ह चेंजेसवरती क्लिक केलं. सेव्ह झालेले चेंजेस. तर आता परत आपण माय क्विजवरती जाऊया. आता बघा टोटल 9 क्वेश्चन आहे. पहिले 10 होते. जर ही क्विज डिलीट करायची तर क्विज आपण डिलीट करू शकतो. त्यानंतर बघा आपण ओके बेस्ट आय विल शो यू द होस्ट क्विज. आता क्विज आपण होस्ट केलेली आहे. तर वेटिंग फॉर पार्टिसिपंट आणि त्याच्यासाठी आपल्याला ही एक URL आहे ती जॉईन करायचं आहे आणि हा कोड आहे आपला. तो कोड आपला इथं अपेंड करायचा आहे. सध्या 0 पार्टिसिपंट आहे त्यामुळं 0 जॉईन दाखवतो आणि QR कोड हा आपला QR कोड आहे. तर डायरेक्ट QR कोड स्कॅन करून पण आपण जॉईन करू शकतो. हा बॅक जाण्यासाठी डॅशबोर्डला आणि इथं आपलं वेटिंग फॉर प्लेयरचं बटन आहे. तर ही लिंक कॉपी करतो मी आणि ही विंडो स्मॉल करतो. मी ऑलरेडी 2 ब्राउझर ओपन केलेले आहेत. एकामध्ये प्रायव्हेट ब्राउझिंग आहे आणि एकामध्ये आपलं रेग्युलर फायरफॉक्सचं ब्राउझर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जॉईन करतोय. तर जॉईन ही जी लिंक आहे त्या लिंक जॉईन केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट असा UI दिसेल. इथे युजरचं नाव टाकायचं युजरला. सपोज दुसरं टाकूया. गणेश घेऊया इथे. ईमेल ID आणि फोन नंबर, मोबाईल नंबर ऑप्शनल ठेवलेला आहे. ओके. तर इथं बघा पार्टिसिपंट 1 काउंट आलेला आहे आणि हा वेट करायला लावतोय की बाबा जो होस्ट आहे त्याला क्विज स्टार्ट करतोय तो तुम्ही वेट करा. आणि इथे तुम्ही बघू शकता प्रिव्हियसली वेटिंग फॉर पार्टिसिपंट होतं. आता स्टार्ट क्विज करू शकतो. म्हणजे ॲटलिस्ट एक जरी प्लेयर जॉईन झाला तरी आपण क्विज स्टार्ट करू शकतो. परत एक प्लेयर जॉईन करूया आपण. रमेश. तर बघा इथं दुसरा प्लेयर सुद्धा जॉईन झालेला आहे आणि आता आपण क्विज स्टार्ट करूया. ओके. तर सिमिलर UI आहे प्लेयर साईड आणि होस्ट साईडचा वेगळा आहे.
तर आपण क्विज स्टार्ट करतो आता. क्विज स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल ऑल द डिटेल, किती क्वेश्चन आहेत, किती झाले, प्लेयर किती जॉइन आहेत, सेशन कोड, कॉपी URL, देन तुमचा QR कोड आणि इथं टायमर आहे, क्वेश्चन आहे आणि इथं तुम्हाला असं दिसतंय. तर थोडं मी वाढवतो याला, असं दिसेल. तर फर्स्ट ऑप्शन आहे, दुसरं मी सिलेक्ट केला आहे. ओके, याचा आन्सर्स डिड नॉट सिलेक्ट, यांनी आन्सर दिला नाही तोपर्यंत क्लिक झालेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही डॅशबोर्ड जर मोठा केला तर इथं प्रॉपर तुम्हाला दिसेल की ॲपल त्याचं करेक्ट आन्सर होतं आणि ते कोणीही दिलेलं नाहीये. जर तुम्ही इथं बघताल तर दोघांनी पण ऑप्शन सिलेक्ट केलेच नाही त्यांनी, म्हणजे टाइम अप झाला पण ऑप्शन सिलेक्ट केला नाही. त्यामुळं इथं दिसतोय करेक्टचा जो प्रोग्रेस बार आहे 0 आहे. ओके, आणि लीडर बोर्डला गेलं तर तुम्हाला दिसेल की दोघांनाही 0 पॉईंट भेटले, कारण दोघांनाही आन्सर सिलेक्ट केलं नव्हतं. परत एकदा आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. The next question, select odd number from given list. Odd आहे. Suppose यांनी 3 सिलेक्ट केले आणि यांनी 10 सिलेक्ट केलेले आहे. यांनी म्हणण्यापेक्षा हा गणेश आहे, हा रमेश आहे. टाइम अप झाल्यानंतर आन्सर रिव्हील झालं. गणेशचं आन्सर बरोबर आलं म्हणून त्याला 10 पॉईंट भेटले आणि रमेशचं आन्सर चुकलेलं आहे, त्याला कोणताही पॉईंट भेटलेला नाही आहे. त्यांनी थर्ड सिलेक्ट करायला पाहिजे होतं, 10 सिलेक्ट केलेले आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही लीडर बोर्डला पण आपल्याला करेक्ट ऑप्शन थर्ड आहे आणि बाकीचे दोघांनीही 2 रिस्पॉन्स आले ते दोघांचे. एकाचा थर्डला होता आणि एकाचा 10ला होता. त्यामुळे एक 50-50% इथं प्रोग्रेस बार दाखवते. लीडर बोर्डला जर जाऊन बघितलं आपण तर आपल्याला दिसेल की गणेशचे पॉईंट आता 10 झालेले आहेत आणि रमेशचे 0 आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. टाइम काउंटर सुद्धा मॅच होते, पण आपला होस्टचा आहे 1 सेकंद 2 सेकंद आय थिंक लेट स्टार्ट होते. वी हॅव टू फिगर आउट दॅट वन. ते ऑप्शन सिलेक्ट करूया काहीतरी. ओके, याचा ऑप्शन सिलेक्टच झालं नाही. ठीक आहे, इट्स ओके. तर बघा, एक जणांनी करेक्ट दिले, बाकीच्यांनी कोणतेही ऑप्शन सिलेक्ट केले नाही, त्यामुळे ते 0 प्रोग्रेस आहे. त्या ऑप्शनसाठी कोणीही सिलेक्ट केलेलं नाही. लीडर बोर्डमध्ये जाऊन बघितलं तर गणेशचे पॉईंट प्लस 10ने वाढल्यामुळे 20 झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक करूया परत. सिलेक्ट लार्जेस्ट इव्हन नंबर. याचा आता रॉंग देऊया आणि याचा आता बरोबर देऊया. तर आन्सर रिव्हील झालेले आहे बघा. तर रमेशचा 10 पॉईंट वाढलेले आहेत, म्हणजे 10 पॉईंट झाले, त्याचा आतापर्यंत स्कोर 0 होता आणि गणेशचा स्कोर 20ला 20चा आहे, कारण त्याचा हे जे ऑप्शन होतं ते रॉंग झालेले आहे. लीडर बोर्डला जर जाऊन बघितलं तर तुमचा गणेश 20 आणि रमेश 10 पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आता. तर नेक्स्ट क्वेश्चन हा आहे आणि याला आन्सर सिलेक्ट केलं आपण, हे सिलेक्ट केलं. नेक्स्ट तर बघूया, 8 सेकंद बाकी आहेत अजून. तर बघा, इथं तुम्ही बघू शकता 10 पॉईंट गणेशनं आलेले, म्हणजे 30 झालेला आहे. लीडर बोर्डला जर जाऊन चेक केलं तर गणेशचे 30 झाले. ओके, आणि 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 ओके. तर आता क्विजचे 5 ऑफ 5 झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक केलं तर आपल्याला रिझल्ट दिसेल. तर रिझल्ट नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक करूया. तर आपली क्विज फिनिश झालेली आहे. त्यामध्ये गणेश विन झालेला आहे. त्याचा विनर कोड आहे आणि रमेश आहे, त्याला सांगितलं की विनर गणेश आहे म्हणून. आणि इथं बघू शकता गणेशची रँक किती फर्स्ट आहे आणि रमेशची सेकंड आहे. रिझल्ट डाउनलोड तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये केलेला सेम तोच आहे.
तर असा आपला हा आहे लीडर बोर्ड क्विज फिनिश झाल्यानंतर. आता अजून एक गोष्ट ही जी क्विज आहे तर याचा स्क्रीनशॉट आपल्याला नेक्स्ट क्विज चालू होण्याच्या पूर्वीच काढायचा आहे, घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण नेक्स्ट सेशन चालू करतो त्यावेळेस प्रिव्हियस सेशन सगळे डिलीट होतात. जेणेकरून चुकीचा सेशन कोणी जॉइन करू नये म्हणून. तर बॅक टू डॅशबोर्ड जातो मी आणि परत जर हीच आपली सॅम्पल टेस्ट होती 5 क्वेश्चनची ती जर परत केली, तर हे जे सेशन होते ते डिॲक्टिव्हेट होतात. म्हणजेच हे सेशन संपलेत म्हणून युजरला समजतं. तर बघा ऑटोमॅटिक इथे रिलोड झाल्यानंतर ते सेशन ऑलरेडी एंड बनते आणि थँक यू फॉर प्लेइंग असा मेसेज येतो. तर न्यू सेशन स्टार्ट झालेले कॉपी करून त्याला परत आपण युजरने त्याला जॉइन करायला सांगू शकतो. तर असं आहे बघा आपला प्रोजेक्ट. याला फायनलाइज केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडी अजून इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ती आहे ती आता फक्त आणि फक्त आपल्याला ऑटो रिलोड होतंय त्याच्यावरती फोकस करणं आहे. बाकी मोस्ट ऑफ द थिंग्स आपण कव्हर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्हाला प्रोजेक्ट पाहिजे असेल तर कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.